मानसिक आजार म्हणजे वेडेपणा नव्हे, हे समजून घेणं प्रत्येकासाठी आवश्यक आहे. मानसिक आजार म्हणजे नेमकं काय? तर मानसिक आजार म्हणजे मेंदूच्या विचार, भावना, वागणूक आणि निर्णय क्षमतेत आलेला बिघाड. जसं मधुमेह, बीपी, थायरॉईड हे आजार शरीराचे असतात, तसे मानसिक आजार हे मेंदूचे असतात. यात व्यक्ती वेडी होत नाही, तर ती आजारपणातून जात असते. वेडेपणा ही चुकीची संकल्पना आहे. समाजात वेडा-वेडी हा शब्द वापरला जातो, पण वैद्यकीयदृष्ट्या असा आजारच नाही. वेडेपणा म्हणण्यामागचे गैरसमज म्हणजे कायम वेगळं वागणं, स्वतःशी बोलणं, जास्त रडणं किंवा चिडचिड करणं, एकटेपणा जाणवणं, भीती किंवा संशय वाटणं ही सर्व लक्षणं असू शकतात. पण ती उपचारयोग्य घेतले तर मानसिक आजारांची लक्षणं आहेत हे समजतं. मानसिक आजाराची काही उदाहरणं म्हणजे हे आजार अनेक सुशिक्षित, यशस्वी व्यक्तींनाही होऊ शकतात. जसं की डिप्रेशन, तणाव, अतिभीती, पॅनिक अटॅक, OCD म्हणजेच सतत विचार करणं, बायपोलर डिसऑर्डर यासारखे आजार नक्कीच होऊ शकतात, पण यावर नियंत्रणही येऊ शकतं. मानसिक आजार का होतो? तर मानसिक आजार हा कमकुवतपणामुळे होत नाही, तर त्याचं पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे जनुकीय किंवा मेंदूतील रसायनांचं असंतुलन, दीर्घकाळाचा तणाव, भावनिक आघात जसं की अपघात किंवा प्रिय व्यक्तीचा मृत्यू होणं, झोपेचा अभाव, चुकीची जीवनशैली यामुळे मानसिक आजार होऊ शकतात. मानसिक आजार म्हणजे वेडेपणा नाही, हे प्रत्येकानं समजून घेणं गरजेचं आहे. या आजारावरती योग्य ते उपचार घेतल्यानंतर किंवा योग्य ती औषधं आणि समुपदेशन घेतलं तर हा आजार नक्कीच बरा होऊ शकतो. आणि हा आजार कोणालाही होऊ शकतो आणि तो वेगळा असा नाही. तेव्हा याबद्दलचे गैरसमज थांबणं खूप गरजेचं आहे. यावरती उपचार घेणंही शक्य आहे. यामध्ये तुम्ही मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता, समुपदेशन घेऊ शकता, आवश्यक असल्यास औषधंही तुम्हाला दिली जातात. योग, प्राणायाम, ध्यान करू शकता. तसेच तुम्ही कुटुंबाचा आधार आहे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. वेळेवर उपचार घेतलं तर व्यक्ती सामान्य आनंदी जीवन जगू शकते. समाजानं काय बदलायला हवं? तर मेन महत्त्वाचं म्हणजे वेडी हे शब्द वापरणं बंद करावं. मानसिक आजार म्हणजे लाज नाही हे समजावं. उपचार घेतलं तर बरं होऊ शकतं. त्या रुग्णांना सहानुभूती दाखवावी, टोमणे मारू नयेत. मानसिक आजार हा आजार आहे, ती शिक्षेसारखी गोष्ट नाही. तेव्हा त्यावर योग्य ते उपचार घेतले तर हा आजार नक्कीच बरा होऊ शकतो. तेव्हा याबद्दलचे गैरसमज बंद करून योग्य ते उपचार घेतल्यास तो रुग्ण बरा होऊ शकतो आणि सामान्य जीवन नक्कीच जगू शकतो.